जय काळसिद्ध. आता ही जी पौर्णिमा जी येते ना, कळलं ना, आषाढ पौर्णिमा, ह्याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं का म्हटलं जातं किंवा व्यास पौर्णिमा असं का म्हटलं जातं, पटकन समजून घेऊ आपण. कारण काय झालं म्हणजे जेव्हा महर्षी व्यासांनी निर्णय घेतला की काय झालं होतं, महाभारत युद्धाचं झालेलं होतं आणि त्यावेळेला त्याने ठरवलं की मी आता महाभारत ग्रंथाची रचना करणार. आणि हा विचार जेव्हा महर्षी व्यासांच्या मनामध्ये आला, त्याच वेळेला तिथे महर्षी आपले प्रजापती आलेले आहेत, ब्रह्मदेव आलेले आहेत. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं त्यांनी महर्षी व्यासांनी की पितामह, मी आता ह्या एका ग्रंथाची रचना करणार आहे, महाभारत ग्रंथ मी लिहिणार आहे. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणे, तू लिही, पण ह्याच्यासाठी मला लेखक हवा आहे. मग काय सांगितलं महर्षी आपल्या ब्रह्मदेवाने की तू असं कर, तू गणेशाला प्रार्थना कर. आणि त्यानंतर मग महर्षींनी काय केलं, गणेशाला प्रार्थना केली आणि गणेश तिथे उपस्थित झाले. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी लेखक व्हायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, मला मध्ये थांबण्याची वेळ येता नाही. म्हणजे माझं लिखाण कसं अगदी सातत्याने लिखाण चालू राहायला पाहिजे, मध्ये थांबण्याची जर वेळ आली तर मी पुढे लिहिणार नाही. मग त्यावेळेला महर्षींनी सांगितलं ठीक आहे, माझी पण एक अट आहे, मी जो श्लोक सांगेन तो संपूर्ण समजल्यानंतरच लिहायचा, त्या अगोदर लिहायचं नाही. ठीक आहे, ती अट त्यांनी मान्य केली. आणि म्हणून मग काय झालं, जेव्हा लिहायला सुरुवात झाली ना, महर्षी काय करायचे, 5-50 श्लोक झाले ना, एक श्लोक असा टाकायचे की त्याचे 1-2-3 अर्थ निघायचे. आणि ते समजून घेण्यासाठी गणेशाला थोडासा वेळ लागायचा आणि तेवढ्या वेळामध्ये ह्यांचे आणखी 5-50 श्लोक तयार व्हायचे. तर अशा पद्धतीने महाभारत ग्रंथाचं जे लिखाण सुरू झालं आणि तो ग्रंथ लिहून पूर्ण कधी झाला, या आजच्या पौर्णिमेला, आषाढ पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. आणि म्हणून महर्षींचे जे शिष्य होते खास, कळलं की नाही, सुमंत, पैल, जेमिनी, वैशंपायन, ह्यांनी ठरवलं की आजच्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा हे नाव द्यायचं. आणि त्या पद्धतीने ह्या पौर्णिमेला हे व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा हे नाव दिलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो ना, नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. काय केलंय बघा त्यांनी, म्हणजे ह्यांचं वर्णन केलंय महर्षी व्यासांचं. कसं, विशाल बुद्धे फुल्लार विंदाय तपत्र नेत्र, त्यांचे नयन म्हणजे नयन कसे आहेत, आणि हे कसं, हा एक ज्ञानमय असा प्रज्वलित केलेला आहे, कळलं की नाही, ज्ञानकुंड प्रज्वलित केलेला आहे महाभारत रूपी. आणि ह्यामधून लक्षात घ्या, हा महाभारत ग्रंथ जो आहे ना, ह्याची जेव्हा स्वर्गामध्ये तुला केली गेली तर वेदांमध्ये सुद्धा, म्हणजे ह्या 4 वेदांपेक्षाही त्याला श्रेष्ठ ठरवलं गेलेलं आहे. आणि असा हा महाभारत ग्रंथ जे आहे, ह्या ग्रंथामध्ये संपूर्ण ह्या महाभारत युद्धाचं वर्णन आहेच, श्रीकृष्णाच्या अनेक लीलांची वर्णन आलेली आहेत, आणि त्यावेळची समाज रचना कशी होती आणि निर्माण झालेल्या शत्रूचा कसा बिमोड करायचा, अनेक प्रकारची विवरणं त्यामध्ये आलेली आहेत. आणि म्हणून महाभारत ग्रंथ विशेषतः जे राजकारणी वगैरे वगैरे असतील तर त्यांना हा महाभारत ग्रंथ हा वाचायलाच पाहिजे, कारण इतका अप्रतिम हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आणि म्हणून लोक महाभारत ग्रंथ घरात ठेवायला घाबरतात. मी बघा माझ्या संदर्भामध्ये मी महाभारतचे सगळे 6 खंड ठेवलेले आहेत आणि मी त्याचा स्वाध्याय करत असतो. मध्ये लोक म्हणतात नाही, महाभारत ग्रंथ घरात ठेवायचा नसतो. का नाही ठेवायचं, कशासाठी लिहिलंय, लक्षात घ्या. ह्या सगळे भ्रम आहे ते दूर करा आणि अशा ग्रंथांचा स्वाध्याय करा. आणि ह्यांचा स्वाध्याय केल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, कसं जगावं हे कळतं. शुद्ध ज्ञानादृष्टीने मी कोण आहे, मी आत्मा आहे, हाच आपला निश्चय होतो. आणि सगळ्या प्रकारची जी वर्णन आलेली आहेत महाभारत ग्रंथामध्ये, कळलं की नाही, भीष्माचार्यांचं अप्रतिम चरित्र आहे आणि भीष्माचार्यांनी शरशय्येवर असताना जी उत्तरं दिलेली आहेत आणि त्यामध्येच भगवद्गीता आलेली आहे, लक्षात घ्या. आणि भगवद्गीता म्हणजे भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही ज्ञानासाठी, कळलं की नाही. म्हणजे आपल्याला जर आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर महर्षी व्यास ह्यांना तर आपण प्रणाम करतोच, पण त्याचबरोबर श्रीकृष्ण भगवान म्हणजे अनेक हे महापुरुष आहेत, त्यांनी भव्य दिव्य कार्य करून ठेवलेलं आहे, तर त्यांचा सतत स्वाध्याय आपण करायलाच पाहिजे, कळलं की नाही. आणि म्हणून ही गुरुगीता विशेष महत्वाची आहे. गुरुगीता
त्याला गुरुगीता तर आहेच, कळलं की नाही. आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय कळतं? पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णतेचा अहसास होतो आपल्याला. लक्षात घ्या, जोपर्यंत कळत नाही, म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की नाही मी पूर्ण आहे, बस त्यावेळेला, आणि पूर्णतेमध्ये आनंद आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला आनंद अनुभवायचा आहे, आणि त्याच्यासाठी ह्या गुरुपौर्णिमेसारखा महत्वपूर्ण दिवस आहे, त्याचा आपण जल्लोष करायलाच पाहिजे. जय काडसिद्ध, जय